नमस्कार. आज आपण आलो आहे मुखई ही गडी पाहण्यासाठी. ही गडी येते मुखई गावामध्ये, तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे. शिक्रापूर या गावापासून साधारण 10 किलोमीटर लांब ही गडी आहे. याच्या पुढच्या बाजूस धामारी आहे. त्या ठिकाणी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र दरोडा टाकला होता ज्या घरावर, त्याचाही आपण व्हिडिओ बनवला आहे. तसेच पुढे गेल्यानंतर पाबळ आहे, तिथं मस्तनीबाई यांची समाधी आहे, ती पाहू शकते आपण. प्रथमतः आपण या गडीला भेट द्यावी. याच्या जवळच एक आपल्याला अजून पिंपळे जगताप हे गाव आहे, त्याही गावामध्ये आपल्याला गडी पाहायला भेटते, ती आपण पाहू शकताय. असा हा ऐतिहासिक ठेवा या परिसरामध्ये आहे. ही जी गडी आहे सरदार पालंडे यांची आहे व गावामध्ये प्राचीन हिमाडपंथी मंदिरे सुद्धा पाहायला भेटतात. तसेच गावाला आल्या पूर्वीच्या काळी पूर्णतः चारी बाजूनी वेस होती व एक नगरकोट किंवा वेस होती, तीही आहे. आज सुद्धा वेस मला व्यवस्थित पाहायला भेटते. तसेच नदीच्या बाजूला थोडेफार अवशेष सुद्धा आहे, तेही पाहू शकतोय. असा हा ऐतिहासिक ठेवा आहे. आपण या शिरूर किंवा या शिक्रापूर भागात आल्यानंतर या गडीला आपण निश्चितच भेट द्यावी, हीच एक विनंती. आपण आता आज चाललो आहे ही मुखईची गडी पाहण्यासाठी. अतिशय सुंदर आणि चांगल्या कंडिशनमध्ये असणारी ही गडी आहे. गडीच्या आत आल्यानंतर या ठिकाणी पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटत आहेत. दोन्ही बाजूला दोन भव्य दिव्य. आणि आत आलो की हा वाडा आहे. आतमध्ये आपण पाठीमागच्या वेळेस आलो त्यावेळेस गडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाडी होती, त्यामुळं जास्त काही फिरता येत नव्हतं. परंतु आत्ता या गडीची खूप चांगली स्वच्छता, निगा राखली जाते, त्यामुळे सुंदर या गडीचे बांधकाम उजेडात येत आहे. याची आपण वरच्या बाजूने पूर्णतः गडी पाहू शकतो. हे पाणी जाण्याची सोय किंवा काहीतरी केली असावी. चारी कोपऱ्यात 4 बुरुज आहेत. त्या ठिकाणी एक दरवाजा आहे. गडी पडली जरी असली तरी त्याचे सौंदर्य पाहण्याजोग आहे. हा पाठीमागच्या बाजूचा दरवाजा आहे. या ठिकाणी एक वास्तू आहे. हा पाठीमागच्या बाजूचा दरवाजा. या ठिकाणी सोय दिसते. पूर्णतः आपण आतून गडी पाहत आहे. मुखई गाव ही गडी आहे. हा गडीचा दुसरा दरवाजा आहे आणि तो जो आहे तो फ्रंटचा दरवाजा. तसेच गावाला वेस सुद्धा आहे. तिथं आपण समोरच्या बाजूस जाऊ. त्या ठिकाणी समोर निघाले आरपार. तर या बाजूला आलो आपण. आता त्या बाजूने पाहिलं होतं. इथे तुळशी वृंदावन आहे, तेही पाहू.
काढून टाका. तेच वाचतो. थोडं पुढं जाऊन पाहू. ही पूर्णतः वास्तू आहे अशी. पुन्हा एकदा आपण व्यवस्थित पाहून घेऊ. आठ आहे तिथं पोल्स असे. आणि आपण जर या गडीच्या महादरवाजापाशी थांबून पाहिलं तर हे पहा पूर्णतः याची सर्व बाजूने तिथं बुरुज हे असं ही वस्तू सर्व एका ठिकाणावरून पाहायला भेटतात. भुईकोट किल्ला असतो तसेच या गडीची सुद्धा रचना आहे. समोर पाहिलं तर तिथं तो वाडा वगैरे असणार, कारण सर्व वस्तू त्याचे पाहायला भेटतात व्यवस्थित असे. सावधगिरीने फक्त या जरा थोडीशी इथं झाडी असल्यामुळं भीती आहे. आता बाहेरचा भाग पाहू व नंतर बाजूला जे वाडी आहेत किंवा गाड्या आहेत तर त्या पाहून घेऊ. इथं आत एंट्री करताना याचं पाहायला भेटते व सध्या याचे जीर्णोद्धार किंवा याचे डागडुगी केले आहे. त्यामुळे बघू शकतो पलांडे सरदार वाडा असं लिहिण्यात आले आहे. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे असे पाहायला भेटतात. इथं पूर्णतः वाडा आपण पाहून आलो. वाड्याच्या बाहेर परकोटा बोलू शकतो याला. अशी वास्तू आहे. याची वरपर्यंत जाण्याची सोयसुद्धा दिसत आहे इथं केलेली. अशा ह्या ऐतिहासिक वास्तूला आपण भेट दिली. मागच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी एक असा हा वाडा आहे, परंतु तो बंद असल्यामुळे आपण आतून पाहू शकत नाही. ते पाहू शकतो असं इथं लिहिलं आहे धुमाळ पाटील वाडा. त्याच्या बाजूला अजून एक हा वाडा आहे. हा CHVS वगैरे आहे इथं दरवाजा, परंतु गाडी पाहिली तर अशी दिसत आहे. त्याच्यामुळे आपण आत काय जाणार नाही. आणि जो गडी आहे ती ही बाळभैरवनाथ मंदिर मुख्य गावामध्ये, ते आपण आता आत जाऊन पाहू. प्राचीन आहे. मंदिराच्या या बाजूला आल्यानंतर इथं आपल्याला शिलालेख पाहायला भेटतो. असा हा पाठीमागच्या बाजूला आहे. अजून कुठे काय आहे पाहू. इथं गणेशजी, पाठीमागचा भाग. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस अशी नागळ पाहायला भेटते व
आपण आत गेल्यानंतर या ठिकाणी एक शिलालेख पाहायला भेटतो. हा असा शिलालेख व बाहेरला लेख आपण निश्चितच वाचावा. भैरवनाथ मंदिर पाहून झाल्यानंतर समोरच हनुमान मंदिर आहे व इथं हा एक शिलालेख इथं आहे व या बाजूला एक शिलालेख आहे पाहू शकतो आणि बजरंगबलींची मूर्ती. मुखई गावामध्ये आपल्याला भरपूर प्राचीन अवशेष पाहायला भेटतात. संपूर्ण नगरकोट, वाडे, भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर हे पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. असा हा ऐतिहासिक ठेवा आपण एकदा तरी निश्चितच पाहावा ही एक विनंती. जवळच आपणाला पिंपळे जगताप आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक गडी आहे व तिथंही एक मंदिर आहे. त्या ठिकाणी एक शिलालेख आहे, तोही आपण पाहावा. गावातील सर्व अवशेष पाहून आपण आता या वेस नगरकोटापाशी पोहोचून गेलो. भव्य दिव्य असणारा हा नगरकोट आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.